जनांचे कैवारी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांना मी वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे जीवाभावाचे कार्यकर्ते आणि सहकारी, ज्यांनी आशाताई श्यामसुंदरजी शिंदे आणि विद्यमान आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांचा मागच्या 5 वर्षामध्ये त्यांच्या बरोबरीने खंबीरपणे निष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलं आहे, ज्यांच्यामुळे आजची ही सभा असे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले आहेत. त्यांचा आणि शिंदे कुटुंबावर विश्वास ठेवलेला, शिंदे कुटुंबावर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सर्व माता भगिनींना आणि बंधूंचा मी आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांना नमस्कार करते. आमच्या आईवडिलांना, ज्यांच्यापासून पुरोगामी विचारसरणीचा आणि निस्वार्थ समाजकार्याचा वारसा मिळाला, अशा कैलासवासी माननीय दगडोजी पाटील शिंदे आणि माननीय गोविंदराव पाटील चिखलीकर यांचं इथे मी आवर्जून स्मरण करते आणि त्यांना वंदन करते. आजपासून जवळपास 5-6 वर्षांपूर्वी श्यामसुंदरजी शिंदे आणि आशाताई शिंदे यांनी त्यांची जन्मभूमी लोहा कंधार याच्या विकासाचा विडा उचलला होता आणि तेव्हापासून दररोज त्यांनी फक्त मतदारसंघाच्या विकासाची स्वप्न पाहिली आहेत आणि त्यांची पूर्तता कशी करता येईल ह्याच्यासाठी ते झटत राहिले आहेत. पण जवळपास 45 वर्षांपूर्वी शिंदे साहेबांनी देशसेवेचा आणि समाजसेवेचा हा प्रवास खरा सुरू केला होता आणि तेव्हापासून त्यांच्या सहचारिणी आशाताई शिंदे यांनी त्यांची खंबीरपणे अमूल्य अशी साथ दिली आहे. राष्ट्रीय नेतृत्व असल्यापासूनच नाही तर शिंदे साहेबांचं आणि आशाताईंचं वैयक्तिक जीवनच एक समाजकार्याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण आहे आणि ह्याचा आम्हा सर्व कुटुंबियांना आणि कार्यकर्त्यांना नेहमी खूप अभिमान वाटतो. राजकारणाची व्याख्या मागच्या काही दशकांमध्ये राजकारणाची परिभाषा बदलली आहे, परंतु मी तर आवर्जून सगळ्यांना आठवण करून देते की खरा नेता तो ज्याला कधीही बेझिझकपणे आपण हक्काने हाक मारू शकतो, ज्याच्यासमोर आपण आपल्या अडीअडचणी मांडू शकतो, ज्याच्या अस्तित्वाने आपल्याला भीती नाही तर मनाला धीर येतो, मनाला बळ येते, ज्यांना बेधडकपणे आपण कुठलेही प्रश्न विचारू शकतो आणि ज्यांचं ध्येय हे वैयक्तिक विकासाचं नाही तर पुढच्या पिढ्या लक्षात ठेवील अशा समाजाच्या कार्याचं आहे. आणि हे नेतृत्व आशाताईंचं आपण मागच्या 5 वर्षात शिंदे साहेबांचं आपण पाहिलं आहे, ऐकलं आहे आणि फार जवळून अनुभवलंही आहे. आई आपलं मूल जसं कोणाच्याही हातात सोपवत नाही तसा हा मतदारसंघ आशाताई कोणाच्याही हातात सहजपणे सोपवणार नाहीत. आत्तापर्यंत एक सक्षम गृहिणी, एका धडाडी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या सहचारिणी, उच्च शिक्षित मुलांच्या आई आणि सामाजिक कार्यकर्ता त्या भूमिका अतिशय उत्कृष्टपणे निभावत आलेल्या आहेत आणि ज्यांच्या कार्यामुळं मागच्या अवघ्या 4-5 वर्षांमध्ये 5-6 वर्षांमध्ये त्यांचं फक्त महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नाही तर देशाच्या वर्तुळात सन्मानाचं स्थान त्यांनी प्राप्त केलं आहे. अशा ह्या आशाताई शिंदे आज त्यांच्या मायेचं पांघरून घालायला मतदारसंघावरती आणि लोहा कंधार मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्या महिला आमदार होण्याच्या मैदानाच्या शर्यतीत आज उभ्या आहेत. त्यांना तुमची अशीच साथ लाभेल, त्यांचा विजय होईल याबद्दल मी निश्चित आहे, कारण की त्यांचा मार्ग सत्याचा आहे, लोकशाहीचा आहे, धर्मनिरपेक्षतेचा आहे, गोरगरिबांचा प्रश्न सोडवण्याचा आहे आणि अशा विचारांसमोर आणि अशा कर्तृत्वासमोर कधीच कुठलाही विरोधक टिकलेला नाही. माझ्या स्वतःच्या कार्याची, अनुभवाची आणि वैयक्तिक एवढी उंची नाही की मी माझ्या वडीलधाऱ्या विरोधकांबद्दल काही बोलावं, परंतु लोहा कंधार मतदारसंघामधील एक सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिक म्हणून मी नक्कीच तुम्हा सगळ्यांना विचार करायला लावते आज की तुम्ही शिंदे साहेब आमदार झाल्यापासून मागच्या 5 वर्षात त्यांनी काय विकास कामं केली आहे, त्यांच्या विकासाचा आढावा घ्यावा. गावोगाव तांड्यांवरती काय विकास कामं झालेली आहेत, लोकांची वैयक्तिक किती मदत केली आहे त्याचा आढावा घ्यावा. आशाताई शिंदे यांचा मागच्या 5 वर्षात जो दररोजचा जनसंपर्क राहिला आहे, प्रत्येक हाकेला त्यांनी जी साथ दिली आहे त्याचा तुम्ही विचार करावा आणि त्याच्या पूर्वी 15 वर्षे आमदार असलेल्या व्यक्तींनी मतदारसंघाचा काय विकास केला आहे ह्याचाही तुम्ही विचार करावा
आणि तेव्हाच आपला पुढचा नेता निवडावा आणि मतदारसंघाच्या पुढच्या विकासाच्या वाटचालीची दिशा ठरवावी. शिंदे साहेबांनी आणि आशाताईंनी केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळालीच असेल, पण माझे आई वडील म्हणून त्यांच्या कामाची मी नक्कीच यादी अधिकाराने आणि अभिमानाने सांगू शकते. आणि ती म्हणजे काही उदाहरणं मी तुम्हाला देते की अतिशय भव्य आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असं कंधार आणि लोहा 2 ठिकाणांमध्ये जिल्हा उपरुग्णालय जे बांधलेलं आहे. जवळपास 66 कोटी आणि 14 कोटींचे जिल्हा उपरुग्णालय आहेत. अंतर्गत रस्ते आणि शहरांमध्ये रस्ते जवळपास 500 कोटींचे रस्ते आहेत. 500 कोटी. त्या व्यतिरिक्त तलाठी निवासस्थान ह्याचं बांधकाम किंवा अदर सार्वजनिक ठिकाणांची बांधकामं जवळपास 20 ते 30 कोटींची कामं आहेत. धान्यांच्या गोडाऊनांचे जवळपास 20-30 कोटींचे कामं आहेत. यादी फार मोठी आहे, कर्तृत्व खूप मोठं आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर शिंदे साहेबांचं आणि आशाताईंचं हे काम आहे मागच्या 5 वर्षात. आता तात्पुरता उथळ आपल्यापुरता, आपल्या जातीपुरता, आपल्या धर्मापुरता, फक्त आपल्या गावापुरता विचार करून चालणार नाही. तर प्रत्येकाने विचार करायचा आहे आपल्या फक्त आणि फक्त मतदारसंघाच्या विकासाचा, तरुणांच्या रोजगाराचा, शेतकऱ्यांच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा, मतदार बंधू भगिनींच्या सक्षमीकरणाचा, माता भगिनींच्या आरोग्याचा, लोकशाहीच्या मूल्यांचा आणि गोरगरिबांच्या आणि बहुजनांच्या सन्मानाचा. आणि जो उमेदवार या सर्व गोष्टींचा विचार करून लोकांसाठी आणि फक्त लोकांसाठी काम करेल त्यालाच आपला पुढचा आमदार होण्याचा हक्क आहे असं मला वाटतं. शेवटी माझ्या भाषणाचा निरोप घेताना, समारोप घेताना मी आपणास एक नम्र आणि आग्रहाची विनंती करते की आपण या बहिणीला, आपल्या आईला, आपल्या मातेला, आशाताईंना प्रचंड बहुमताने निवडून येऊन आपला प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधानसभेत पाठवावं आणि एक इतिहास घडवावा. आणि ह्या इतिहासात म्हणजे तुमचं सहकार्य राहील. प्रचंड बहुमताने निवडून महाराष्ट्र विधानसभेत पाठवावे आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात. त्यांना आपली खंबीर साथ अशीच राहावी अशी मी तुमच्याकडे नम्र विनंती करते. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना आणि तुमच्या घरच्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.